संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत, काय सांगणार या भिंतीबद्दल, काय सांगणार? राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे डायरेक्ट आळंदीवरनं. तर पहिल्यापासून तुम्ही आपले व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण दरवर्षी वारीला येत असतो आणि आळंदीवरनं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा प्रस्थान होतो तेव्हा व्हिडिओ बनवत असतो, दिव्या घाटात बनवत असतो आणि जेव्हा पालखी पंढरपूरला पोचते तेव्हा एक व्हिडिओ बनवत असतो. मागच्या वर्षी जेव्हा पंढरपूरला होतो तेव्हाच मनामध्ये विचार आला होता की एकदा तरी आपण या वारीचा पूर्ण अनुभव घेऊया. त्याच निमित्त आता आळंदीवरनं उद्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, तेच दाखवण्यासाठी खास आलोय. आपले घनसोलीचे सुनील महाराज आहेत, त्यांची दिंडी आहे, त्यांच्या दिंडीसोबत राहणार आणि या वारीचा अनुभव करणार आहे. तर आज पहिला दिवस आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बाजूला इंद्रायणी नदी आहे, इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला. आळंदीमध्ये भरपूर सारे वारकरी आलेत म्हणून त्यांची सेवा कशी केली जाते बघा. सर काय नाव तुमचं? अक्षय कॅटरर्स. अच्छा, कॅटरर्स तर्फे आहे का ही सेवा? दरवर्षी करताय? हे बघा पुलाव बनवलाय त्यांनी आणि जे कोणी भक्त आलेत, जे कोणी वारकरी आलेत त्यांना बघा सर्व भक्तांना पुलाव दिलाय. पुलाव कुठनं आले तुम्ही? तुळजापूर. आता पंढरपूरला जाणार पायी वारी करत. काय नाव तुमचं? जालिंदर भगवान डोले. कितवा वर्ष? चौथं वर्ष. आनंद कसा असतो? व्यवस्थित असतो आनंद, व्यवस्थित एकदम छान असतो. आज संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान झाली ना, उद्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांची. तुळजापूरवरनं आलेत बघा. रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत तीच बघण्यासाठी जाऊया आता आपण. तर नुकताच आपण संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत बघून आलोय. काय नाव बाबा तुमचं? उत्तम बाबा दाणे देवदरी. काय सांगणार या भिंतीबद्दल, काय सांगणार? चांगदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्य होते आणि ते भेटायला ज्या वेळेस आले त्यावेळेस समोरून ते वाघावर बसून आले होते. इथं आल्यानंतर इथल्या मंडळींना ज्ञानेश्वर महाराज सांगितलं की चांगदेव महाराज आले. मग हे त्याला सामोरे गेले, ते खेळत होते, गल्लीमध्ये निरोप मिळाला. नंतर ते लगेच भिंतीवर बसून भीत आकाशमार्गी समोर गेली आणि त्यांचा ग्रह हरण झाला. चला, इंद्रायणी नदीवरनं आपण आलोय. खारी, कलवा, बेलापूर धर्मशाळा आणि सुनील महाराज आहे तिकडे. नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. आणि त्यांच्याच दिंडीमध्ये आपण निवास करणार आहोत. तर काय सांगणार आपल्या दिंडीबद्दल? सर्वप्रथम आपलं या ठिकाणी स्वागत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या नवी मुंबई घणसोलीहून 17 तारखेला आपल्या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचं प्रस्थान उद्या 19 तारखेला होणार आहे आणि 20 तारखेला महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे आळंदीच्या बाहेर म्हणजे आपल्या पंढरपूरच्या मार्गाला निघणार आहेत. आणि गेली 35 वर्ष वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली ही आपली दिंडी निघत आहे आणि हे 35वे वर्ष आहे. आणि या ठिकाणी आज सर्व महिला असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, सर्व या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होतात आणि वारीचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी घेतात. आणि अशा पद्धतीने हा भक्तीचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी सर्व वारकरी मिळून संपन्न करत असतात. आणि इथे दिंडी आहे म्हटल्यावरती सर्वांची जेवणा खावण्याची पण व्यवस्था होते. इकडे ते बघताय भाजी कापताना. तर दिंडीमध्ये एक वारकरी असतात आणि सेवक असतात.
मग तुम्ही सेवक म्हणून आलेत काय? वारकरी बारू आणि सेवक पण दोन्ही म्हणजे पायी वारी पण गेलेली आहे तुम्ही. काय नाव काय तुमचं? भास्कर कोले. हो, मग आता काय सेवा करताय? हां, ही सेवा करत म्हणजे वारकरी सेवा पण करतात. हां, वारकरी पदयात्रा पण करतात आणि बघा सेवा पण करतात. हे बघा सर्वजण आज जेवणाची व्यवस्था करताना दिसतात बघा. आणि इथे ही ताई लोक आहेत ज्या चपात्या वगैरे बनवतात बघा. आई काय नाव तुमचं? पुनाबाई. कितवा वर्ष आहे तुमचा? आमच्या पंढरपूरचा दुसरा वर्ष. आई तुम्हाला किती वर्ष झाली? हां, 20 वर्ष, जवळजवळ 35 वर्ष झाली. नेहमी येत आहेत? नेहमी वारीला येतात बघा. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. चला आलोय आता आपण मुंबई फुलवाला याच धर्मशाळेमध्ये. आणि इथे आता माऊलींचा घोडा येणार आहे. त्यांच्याच स्वागतासाठी बघा कशी सजावटची तयारी सुरू आहे. रांगोली पाडली आणि त्यांनाच फुलांनी वगैरे सजवतात बघा. या बाजूला अनुसया आहेत. नमस्कार. हो, तर काय आहे हे नैवेद्य? काय आरती आहे काय? आरती, घोड्याला आरती करायची. काय काय याच्यामध्ये सांगा. याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, साखर, फुलं, फुलवात आरती, घोड्याला चणे. आरती ओवाळणार, त्याचं स्वागत करणार आणि चणे देणार ना त्याला खायला. हां, हो, म्हणजे दरवर्षी इकडेच येत असतो घोडा माऊलींचा. याच धर्मशाळेत येत असतो ना? खूप वर्षाचा याच धर्मशाळेत. इकडे गजानन माऊली आहेत. नमस्कार. रामकृष्ण हरी. तर ही जी मंडळी जी आहेत जी स्वागताला आलेत ते इकडचे रहिवासी आहेत का? इथेच राहतात का? हो, इथेच राहतात हे रहिवासी. आणि आम्ही दरवर्षी माऊलींच्या घोड्यांच्या स्वागतासाठी अशी फुलांची आरास करत असतो. आणि वारकरी पण आलेत ना जे? हां, हे सगळे वारकरी आहेत पाठीमागे थांबलेले, जे की दर्शनासाठी आणि वारीसाठी आलेले आहेत. दरवर्षी तुमच्याच धर्मशाला मान असतो. घोड्यांची धर्मशाळा म्हणून ही प्रसिद्ध आहे. माऊलींचे घोडे इथेच थांबतात. 2 दिवस माऊलींचे घोडे इथे असतात. त्यानंतर माऊलींचे घोडे माऊलींसोबत वारीला जातात. तर आता थोड्याच टायमाने येणार आहे माऊलींचा घोडा. आता कसा स्वागत करतात मुंबईचे फुलवाले धर्मशाला, ते बघूया आपण. धन्यवाद. बघा माऊलीच्या घोड्याचा कसा स्वागत होतो. माऊलींचा घोडा. आणि आणखी एक घोडा आहे सोबत. घोडे आलेत आणि छान स्वागतही केलंय त्यांचा. आणि आता बघा प्रसाद वाटतात प्रत्येकाला. काय गोड गोड गुलाबजामुन आहे काय? हां, गुलाबजामुन. हां, हे बघा हाच यांचा मोठा सण आहे.
आपल्या धर्मशाळेमध्ये माऊलीचा घोडा येते. आणखी काय पाहिजे बघा. सर्वजण खुश आहेत हे बघा. हां, तर इकडे सदाशिव मारुती गायकवाड माऊली आणि सर्व वारकरी दिसतात. नमस्कार, रामकृष्ण हरी. हां, तर आपल्याला 2 घोडे बघायला मिळतात, एक माऊलीचा आणि दुसरा घोडा कोणता असतो? आमचं गाव कारखेल, तालुका मान, जिल्हा सातारा. तर सेनापती संताजी घोरपडेची समाधी त्या जागेवरती आहे आणि संताजी घोरपड्यांचे वंशज जे आहेत त्या वंशजाची राणूजी राजेची मुलगी महाजी राजे शितोळेकर सरकार यांना दिलेली आहे आणि त्यांचे दोन्ही अश्व माऊलीच्या ह्या पालखी सोहळ्याबरोबर असतात. त्यात पांढरा घोडा जे आहे तो देवाचा घोडा आहे, माऊलीचा, आणि दुसरा घोडा जे आहे तो चौकदारांचा घोडा आहे. आणि मग जे रिंगण सोहळा होतो त्या रिंगण सोहळ्यात चौकदारांचा घोडा पळाल्यानंतर माऊलीचा घोडा शिवला की मग रिंगण सोहळा आटपतो. त्या पद्धतीने असतो. हीच परंपरा आहे. ते अश्व माऊलीच्या ह्या ठिकाणी हजर झालेले आहेत. चालेल चालेल, बरं, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आम्ही आळंदीत राहतो, हेच आमचं फार मोठं भाग्य आहे. तर ह्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि घोडे यायचा उत्साह आम्हाला 8 दिवसापासूनच असतो. आम्ही सगळी पूर्वतयारी करत असतो, फुले, रांगोळी सगळं तयारी करून मंडप टाकून सगळं हे करत असतो. घोडे आल्यावर आरती, त्यांचं स्वागत एकदम छान प्रकारे करतो आणि आमचा आनंद ह्याच्यातच आहे. आळंदीत राहतो, हेच आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर फिरता फिरता आपले गावातले मंडळी भेटली आणि त्यांनी सांगितलं की मावशी आहे आमची इकडे, तर मावशीला भेटायला आलोय. मावशी बरी आहेस ना? हां, जय जय रामकृष्ण हरी. कुठल्या दिंडीमध्ये आले हो तुम्ही? ऐबत बाबा दिंडी, दत्ताच्या पुढे 1 नंबरची. 1 नंबरची दिंडी, ऐबत बाबा दिंडी. कुठली? वर्लीची ना? हां, वर्लीचीच. आणि तिथेच भजन सुरू आहे ना? भजन सुरू आहे. हां, आता भजन बघायला जाऊया. जानका गोविंद कोली. कुठनं तुम्ही? धारावी. धारावीवरनं दिसतात.